जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. फ्रँकली स्पीकिंग, आता मी ॲज अ चेअरमन मलाही असं वाटत होतं की मराठा हे पुढारलेलेच आहेत. माझं जी काही कल्पना होती तर ती कल्पना काही खरी नव्हती ठरत. त्या डेटानुसार आंदोलन करणं हे एक आपल्या मागणीसाठी इथपर्यंत ठीक आहे, पण ते जास्ती रेटून धरणं हे योग्य नाही. सर, शेवटी मला एक विचारायचं आहे, कारण अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं होतं की तुम्ही जालन्याला गेला होता अंतरवली सराटीला, आणि तुम्ही सुद्धा जरांगे पाटलांना समजावण्याचा प्रयत्न केला. काय तुम्ही समजावलं होतं जरांगे पाटलांना? कशा पद्धतीने तुम्ही त्यांना हे केलं होतं आणि तुमचे प्रयत्न कुठे तोखले पडले? तुमचंही म्हणणं त्यांनी ऐकलं नाही असं कुठेतरी जाणवलं का तुम्हाला? आता त्याबद्दल काही त्याचं उत्तर ते जरांगे पाटीलच देऊ शकतील. त्यांना आम्ही लिगल पोझिशन समजायचा प्रयत्न केला होता, आणि जयश्री पाटीलच्या केसमध्ये काय म्हटलं किंवा इंदिरा साहनीच्या केसमध्ये काय म्हटलं, किंवा अगोदर जे काही कन्सिस्टंटली जो काही लॉ आला, वसंत कुमारची केस आहे, नागराजची केस आहे, पी राजेंद्रन आहे, रामसिंगची केस आहे, अशोक ठाकूर वगैरे, या सगळ्या केसेसचं आम्ही त्याचं जे काही सार आहे ते त्यांना समजायचा प्रयत्न केला होता. आणि त्यांना सांगितलं होतं की आंदोलनातून अशा गोष्टी ठीक आहे, आंदोलन करणं हे एक आपल्या मागणीसाठी इथपर्यंत ठीक आहे, पण ते जास्ती रेटून धरणं हे योग्य नाही. कारण की याच्याबद्दल शासनाने ऑलरेडी एक कमिशन आता अपॉइंट केलेलं आहे, आणि कमिशनला एक स्पेसिफिक एक टास्क दिलेला आहे, आणि की बॅकवर्डनेस फाइंड आउट करायचं. तर त्याला या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. बट वॉज इट असाइन टास्क, और तुमच्या सर्व्हेपत्र तुम्हाला जाणवलं म्हणून तुम्ही आरक्षण दिलेलं आहे? काय त्याचा अर्थ काढता येईल आपल्याला? सर्व्हेमध्ये त्याचा एंड रिझल्ट ऑलरेडी ठरलेला होता. म्हणण्याचा मुद्दा असा की एंड रिझल्ट ठरलेला होता की तुमच्या सर्व्हेमुळे तुमच्या लक्षात आलं की ते रिझर्वेशन देणं आवश्यक नाही. आम्ही जेव्हा म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, आता मी ॲज अ चेअरमन मलाही असं वाटत होतं की मराठा हे पुढारलेलेच आहेत, आणि दॅट वॉज माय परसेप्शन. आणि मलाही थोडंसं आश्चर्य होतं की माझ्यासाठी की जेव्हा जो डेटा आला, तर तो डेटामध्ये की म्हणजे माझं जी काही कल्पना होती तर ती कल्पना ती काही खरी नव्हती ठरत त्या डेटानुसार. म्हणून मग आम्ही आणखीन त्याचं विश्लेषण केलं, तर तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की अगोदरचं जे झाले होते त्याच्यामध्ये जी मेजॉरिटी जी रुरल पॉप्युलेशन आहे तर तिला कव्हरच केलेलं नव्हतं, आणि त्याच्यामुळे हा एवढा मोठा फरक आलेला होता. आणि अल्टिमेटली जो डेटा आहे तो सायंटिफिकली कलेक्ट केलेला, शास्त्रीयदृष्ट्या बरोबर असलेला डेटा आहे. तर आम्हाला डेटावरती जे काही मटेरियल आलं त्याच्यावरती विश्वास ठेवणं भाग होतं.